इथे एक बोट लावली आहे मित्रांनो, बघा तुम्ही. आणि त्या साईडून एक आत्ता बोट येते आहे, तर त्यामध्ये गाड्या ठेवलेल्या आहेत. तर फक्त नाही एखाद्या साऊथ मूवीसारखंच मला तर हे सगळं दृश्य दिसतंय. या साईडला एक बोट लावलेली आहे. ही बोट कोणती आहे ते सांगता नाही येणार मला. आहे इकडे एक बोट आहे. इकडने ती बोट येते आता. भरपूर मोठ्या मोठ्या गाड्या त्यामध्ये बसलेल्या आहेत. आल्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून गाड्या किती बसतात, कशा पद्धतीने बसतात. आल्यानंतर तुम्ही सगळं बघू शकता. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने बोट आलेली आहे आणि त्यामधून आता गाड्या काढणार आहेत. तर गाड्या पण कशा काढतात ते बघा तुम्ही. आणि यानंतर गाड्या काढल्यानंतर ज्या आमच्या गाड्या लाईनीमध्ये लावल्यात त्या गाड्यानंतर त्या बोटमध्ये ठेवणार आहे आम्ही आणि इथून दुसऱ्या बंधारावर जाणार आहे. तिकडे जाण्याचं या बोटीने एकच कारण की जास्त लांबून रूट आहे, त्यामुळं आम्ही या बोटीने जाणार आहे. इथे आमची गाडी लागलेली आहे. तर गाडी आतमध्ये भरल्यानंतर मग आम्ही जाणार. सगळ्या गाड्या आता हळूहळू निघायला लागलेल्या आहेत. तर आपली गाडी आतमध्ये आलेली आहे मित्रांनो आणि आपण पण आता चालत चालत आतमध्ये येतोय. तर मी तुम्हाला वरच्या साईडला जाऊन सगळ्याच गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला दाखवतो. बघितल्यानंतर मला सांगा तुम्ही कशा पद्धतीचा व्हिडिओ झाला आहे. तर बोटीमध्ये आता आलो आहे आणि बॅक साईडच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला सगळं दाखवतो. मी कसं इथं आल्यानंतर तुम्हाला इथलं सगळा व्ह्यू दाखवतो. मी आत्ता समुद्राच्या ह्याच्यावरून तिकडं जाणार आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता गाडी आपण कुठं पार्क केलेली आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो. ते गाडी लावलेली आहे. सगळ्या गाड्या आता या बोटीमध्ये लावल्या जाणार आहेत आणि इथून आपण या समुद्रातून या बोटीमध्ये तिकडे प्रवेश करणार आहे दुसऱ्या बेटावरती. इथला नजर आहे आणि आपले मित्रमंडळी इथे थांबलेले आहेत. तर मित्रांनो, आपण तिथल्या बंदरावरून निघालोय आणि दुसऱ्या बंदराकडे चाललोय. पुढे असणारा बंदर आहे, इकडं काय एवढ्या लांब दिसणार नाही. तिकडे चाललोय आपण, बघू तिकडे जाऊ. तर आपण दुसऱ्या बंदरवर आलोय मित्रांनो. तर बघू आता पुढचं आपण या बंदरवरून कुठं जाणार आहे. हे गाईस, आमचे नवीन रूम टॉप मध्ये दाखवा. धनंजय ढवळे तुझ्यासाठी. धना ढवळे 5,000 दिलेत. 5,000 एसी दाखव. टीव्ही लावलं दाखवतो. आता बंद आहे फॅन. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही अंजर्लेमधून निघून थोडे काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेत आलो होतो. तर आम्ही कंपनीनंतर थेट आत्ता गणपतीपुळेमध्ये आलो आहे. गणपतीपुळेमध्ये आल्यानंतर आम्ही रूम बुकिंग केली आणि गाडी पार्किंग करून आता आम्ही जेवण करायला इथं आलो होतो. आणि आता इथं जेवण वगैरे करून गणपती मंदिरात आत्ता जमलं तर, नाहीतर मग सकाळी फ्रेश वगैरे होऊन मंदिरात आम्ही प्रवेश करणार आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन मग आम्ही पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. आणि आता इथं जेवण वगैरे करून आम्ही तुम्हाला पुढच्या काही गोष्टी सांगतो, त्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतील. आत्तापर्यंत भरपूर फिरलो, मज्जा आली
आणि आता आम्ही आलो हॉटेलमध्ये, तर तुम्हाला दाखवतो. हे हॉटेल वगैरे एवढं काही खास नाही आहे, आमच्या बजेटप्रमाणे आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, तर दाखवतो तुम्हाला. तर हॉटेल मालवणी कट्टोमध्ये आपण आलो होतो मित्रांनो. तर ह्या मित्रांचं काय झालं काय माहिती, सगळेजणांनी तिथं कॅन्सल केलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून. आता आम्ही दुसरं हॉटेल बघायला चाललो आहे. दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर पण आपण बघूया आता काय अडचणी येतात का नाही, बघू आता. चलो दुसऱ्या हॉटेलकडे चाललो आहे आम्ही सगळे आता. दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन बघू आता तिथं काय कोणतं जेवण वगैरे भेटते. भूक तर एवढी लागली आहे, सकाळी फक्त पोहे खाल्ले होते आणि त्यानंतर आता जेवणाच्या दिशेने चाललो आहे आम्ही, म्हणजे हॉटेलच्या दिशेने चाललो आहे जेवणासाठी. आता बघू कुठं हॉटेल भेटतंय चांगलं, नाही भेटत चांगलं. तर बघू शकता नारळ ठेवलेत, नारळ नको आहेत आपल्याला. आणि इथे रूम मिळेल, इथे एक टॅग लावला होता इथे रूम मिळेल, बट आता आपल्याला रूम तर मिळालेली आहे. आता भूक तर एवढी लागलेली आहे की चालण्याची पण इच्छा नाही आहे. आणि त्यामध्ये आता गाडीत फिरताना मला पित्त झालं होतं. पित्त झाल्यामुळे मी मेडिकलमधून एक छोटी गोळी घेतली होती. गोळीनंतर मग शांत झालं माझं पित्त. पित्त शांत झाल्यानंतर भूक तर इथं भयान लागलेली आहे. आता इथे कोणतं हॉटेल आहे घरगुती व्हेज नॉन व्हेज काय, त्या हॉटेलमध्ये आपण बघू आता यांचं काय नियोजन होतं आहे. यांच्याकडे बघून तर हे नको वाटतंय, कॅन्सलच करतील हे. शेवटी केलं त्यांनी कॅन्सल. कोकण पण पुण्यासारखी इकडं थंडी नाही आहे मित्रांनो. आता नोव्हेंबर महिना चालू आहे. नोव्हेंबर महिन्यात पुण्याच्या साईडला खूप थंडी असते आणि या साईडला कोकणामध्ये थंडी नाही आहे एवढी, गरम होत आहे. दमट वातावरण असल्यामुळं अंधारात आता मी दिसणार नाही. आता उजेडामध्ये गेल्यानंतर व्हिडिओ मी परत चालू करतो, त्यासाठी बाय बाय. धनंजय ढवळे सुरुवात तू केली एंडाने केला आहे बघ. सोलकढी हा थाळी दाखव. माहित नसेल तर सांगितलं सोलकढी, नाही तर म्हणजे वरण बिरण दिलंय का मध्ये असं आमचं नियोजन झालंय मित्रांनो. तर ह्या मंडळींचा काहीतरी वेगळाच चाललाय प्लॅन कुठेतरी जाण्याचा. आणि आता आम्ही जेवण वगैरे करून चाललोय आमच्या रूमकडे. आणि आमच्या इथं बॅक साईडला इथं बघा, त्या साईडला गणपती मंदिर आहे. गणपतीपुळेची इथं गणपती मंदिराची कमान आहे. तिकडं आपण सकाळ जाणार आहे, आता पण जाऊया आणि बघू. आता आम्ही गणपतीपुळेच्या एंट्रन्सच्या बाहेरच थांबलोय. तिथं आम्ही आता खाली जेवण केलं आणि या मित्रांचा सगळ्यांचा काहीतरी प्लॅन चाललाय, काहीतरी नियोजन लावलंय यांनी आईस्क्रीमचं का कशाचं तरी. बघू आता काय होतंय, भेटू परत आपण 2 मिनिटांनी. त्या मागच्या एंट्रन्समधून मित्रांनो आता आतमध्ये आलोय आपण. तर रात्रीचाच मंदिराच्या दिशेने चाललोय आम्ही. बघू आता रात्रीचा अनुभव कसा वाटतोय. अथर्व आहे, आर्यन आहे, मी आहे आणि सिद्धेश, मोन्या आणि शुभम माग आहे. चाललोय आम्ही. गँगचं तर नियोजन आम्ही आत्ताच लावलंय, पण ह्या सरांनी काय नॉनव्हेज वगैरे खाल्लंय. आम्ही दोघं सोडून, आम्ही व्हेजिटेरियन आहे. मी पण होणार आहे. एक पट्टा एक मागचा एक व्हेजिटेरियन आहे. ह्याच्यावर काही विश्वास ठेवू नका, हे गुगली टाकतोय काय नाही, पण प्रयत्न नक्की चालू आहे. प्रयत्न चालू आहेत ह्याचे, पण बघू. ह्याने नॉनव्हेज सोडल्यानंतर स्पेशल त्याच्यावरती एक मी व्हिडिओ टाकतल, तो पण तुम्ही बघा. थोबाडाकडे बघून तर नाही वाटत त्याला नॉनव्हेज सोडल. त्या ब्लॉगची तुम्ही लवकर तरी काय वाट नका बघू, कारण मीच वाट बघतो ह्यो कधी सोडतोय. बघू आता काय होतंय. बघू लवकर. जरा जरा अंधार होत चाललाय. व्हिडिओ आपला डल क्वालिटी मध्ये चाललाय हळूहळू. तसं नाही, लाईट फुल आहे. ज्याप्रमाणे मला व्हिडिओ बनवायतोय त्याप्रमाणे मी थोडी थोडी प्रयत्न करतोय. आमची गँग सगळी माग आहे. आमच्या गँग मधले फक्त 3 जण. आता आम्ही पुढे आलोय आणि हे लय गाण पानसट काहीतरी बोलायला लागलाय. पण
स्वप्न आहे म्हणजे स्वप्न आहे 12वीला. सत्यात उतरवणार हा, असं 12वीला बोलणार आहे. एकमेव हा, आपला 12वीला आहे. विद्यार्थी 12वीला आहे. आमच्या सगळ्यात छोटा म्हणजे हाच आहे त्यामुळे त्याचे स्वप्न पण जरा औकात के बाहर औकात के बाहर आहे. इथं आपण प्रवेश केल्यानंतर एक इथं मंदिर आहे. त्या मंदिराला नाव नाहीये काही तर ते सांगता नाही येणार मला. आणि आता इथून मी सरळ चाललोय तर वाट्यातच एक गोमाता बसलेली आहे. गोमाते सोबत पण आपण एक थोडीशी सेल्फी घेऊ. इथं गोमाता बसलेली आहे. हरे कृष्णा. एक नाही इथं अनेक बसलेले आहेत. पुढे जाऊन बघू आपण. नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. पुढे भरपूर गोमाता बसलेल्या आहेत. ऐक ना चावी माझ्याकडं नाही सर. आरती चालली नाही हा बघा आरतीच आहे. इथं भरपूर गोमाता बसलेल्या आहेत. इथं काय काय छोटे छोटे लहान हे पण आहेत. इथं मोठ्या पण आहेत. गाय आहेत. आता गोमातेला बघून आपण चाललोय पुढे. एवढा घोळ काय गोमातांचा. ते सिद्धेश्वर आलेत आपल्या मागून. सिद्धेश्वर हाय करा थोडं. व्हेजिटेरियन नाही हा. हा पण व्हेजिटेरियन नाहीये. बघू आता पुढं चाललोय मंदिराकडं. मंदिर किती लांब येतं ना अजून. ओके पुढच्या कोपऱ्यावरती नक्की ना. हाय हाय ना तूच पहिल्यांदा आलाय. नाही मी आलेलो आहे आला ना मग ठीक आहे चल. आलं सर आले. मंडळी मागून आवाज देते मला. ऐका ना ह्याचा आवाज येतो म्हणजे 100% आरती चालू असणार आहे. आपण जरा पाय उचलून जायचं का. ब्लॉक कंटिन्यू करणं कसं. इथं मागून आवाज द्यायला लागलेत. इथं साऊंड मधून आवाज येतोय आरती चालू असल्यासारखा. आपण आता चाललोय मंदिराकडे. बघू नको इकडचं सगळंच बंद झालंय असं वाटायला लागलंय. बाहेरचे जे काही दुकान वगैरे आहेत ते सगळे बंद आहेत. पार्किंगची सोय वगैरे आहे तर पण आम्ही इकडे जिथं रूम घेतले तिकडेच आम्ही गाडी पार्क केली होती. चाय असेल चाय बनवले चाय खरंच नाही आता आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये गेल्यानंतर मी तिथून तुम्हाला परत व्हिडिओ कंटिन्यू करतो. आतासाठी बाय बाय. मित्रांनो बघू शकता आता आपण आलोय गणपतीपुळेमध्ये. गेल्या वेळेस आलो होतो. याचं काम चालू होतं. त्याचं काम कंप्लीट झालंय. सगळी पब्लिक तर आता काय बाहेर चाललेली आहे. आतमध्ये बघू आता आपल्याला एंट्री मिळते की नाही. हा सगळा परिसर गणपतीपुळेमधला आहे. तर गेल्या वेळेस आम्ही इथं आलो होतो. ह्याचं पण काम काय पेंडिंग आहे वाटतं. आता स्ट्रीट लाईट्स वगैरे इथं लावलेले आहेत. मस्त असं इथं एकदम नजारा कडकमध्ये. नारळाचे झाडं वगैरे पण आहेत. मंदिर बहुतेक बंद होत आलंय. आलोय आम्ही इथं रांगेच्या लाईनीमध्ये मित्रांनो. तर इथं मोफत चप्पल स्टँड पण आहे. पण आता आपण मंदिरात नाही जाणार आहे कारण की मंदिर बंद होण्याचा टायमिंग आहे. आणि इथं सगळं पब्लिक जे होतं ते सगळं बाहेर चाललंय. इथं गिफ्ट शॉपी पण आहे. इथं आपल्याला काय घेण्याची तर गरज नाही आहे. आता आम्ही फक्त एक राऊंड मारायला आलो होतो बीचवरती. नशिबाने आम्हाला आता बीचवरती जायला जर मिळालं तर जाऊ आपण. तिकडे नाही काय इकडे चल साईडला तर सगळं आता बंद झालंय. घोडे वगैरे असते. बीच चालू आहे. राईड राहिले आत. तर माझ्या बॅक साईडला गणपती मंदिर आहे आणि माझ्या बरोबर समोर आता बीच आहे. आणि आता बीचवरती आम्ही चाललोय. तो हॉटेलवाला मुलगा तर बोलत होता गेट बंद झाला असेल बीचचं. पण आता बीचवरती आलोय आम्ही. काय माहिती का बीचला आम्हाला यायला मिळालं. बीचवरची पण सगळी दुकानं बंद झालेली आहेत. माझ्या बरोबर समोर आता बीच आहे आणि बीचवरती आलोय. इथं मी तुम्हाला दाखवतो बीचवरती गेल्यानंतर. तर आता अंधारामध्ये काही दिसणार तर नाही एवढं. जाऊया आपण.
इथं टांगा पण आहे, टांग्याकडे जाऊ आपण पहिल्यांदा. तर मित्रांनो चला जाऊ टांग्याकडे. हा नाही, टांग्याची राईड बीड करायला आपल्याकडे पैसे नाही. स्पॉन्सर आपला गेला रूमला जाऊन झोपला. घोड्यासोबत एक आपण व्हिडिओ काढू आणि इथून कल्टी मारू. हो आहे टांगा. नाही आम्ही इथं मित्र आलो होतो 4 जण, बाकीचे 2 जण गेले झोपायला. आमच्या समोर बरोबर आहे ना आता लाटांचा फुल प्रभाव असा दिसतोय. इथं 2-4 जण समुद्रामध्ये खेळतात आहेत. खेळण्याची इच्छा आहे. आता आम्ही इकडून चाललोय सरळ गणपतीच्या मंदिराच्या साईडला चाललोय. गणपतीच्या मंदिराकडे चाललोय आता आम्ही. ते पण बीच वरून चाललोय. आता आपल्याला तर आतमधून काही एंट्री मिळणार नाही, कारण मंदिराचा टायमिंग 10 पर्यंतच होता. मंदिर तर झालंय बंद. आता बॅक साईडून आम्ही चाललोय. तिथं पण एक गेट आहे, तिथलं उघडं असेल तर आतमध्ये जाऊ आपण. आता बीचच्या इथून आलोय मी पहिल्यांदा. या रात्रीच्या टायमिंगला बीच वरती आलोय. भयानक असं दृश्य दिसतंय. इथं कोणी नसतं तर इथं मी एंट्री केली नसते एकट्याने, कारण की बीच वरती फुल काही गोष्टी अशा भयानक असतात आणि आम्ही अनुभवलेल्या तर नाहीयेत, पण असं काही लोक बोलतात. आणि व्हिडिओची क्वालिटी थोडी डल झाली आहे मित्रांनो, त्यासाठी माफ करा. एवढा क्वालिटीचा कॅमेरा नाही आहे आपला. मी मंदिराच्या इथं गेल्यानंतर परत मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करतो. थँक्यू. मित्रांनो माझ्या बॅक साईडला इथं अख्खा समुद्र आहे आणि बरोबर माझ्या समोर आत्ता आहे ना गणपतीचं मंदिर आहे. आरती चालू आहे. इथं गेट आत्ता लॉक केलेलं आहे. दाखवतो तुम्हाला. मी बॅक साईडून आलो होतो. आता मी इथं तर आतमध्ये जाऊ नाही शकत, मला फ्रंट साईडला जावं लागेल. पण मी तुम्हाला इथून दाखवतो मंदिराचा परिसर. सगळं जे मंदिर आहे ते गणपतीपुळेमधलं मंदिर आहे कोकणमध्ये. सगळा परिसर आहे. इथं आता आरती चालू आहे. मंदिर आहे हे. उद्या या मंदिरात आपण येणार आहोत आवरून फ्रेश वगैरे होऊन. तर भेटूया आता सकाळी. बाय बाय. उद्याच टाकतो, कारण आता तर मला एवढा टाईम नाही. आता आम्ही रूमला गेल्यानंतर आराम करणार आहे. दिवसभर थकलो होतो. आता जेवण करून आम्ही आत्ता इकडं जस्ट चालत आलो होतो. आणि मित्रांनो समुद्र किनाऱ्यावरून आपण तर इकडे आलो आहे. आता आम्ही चाललो आहे रूमकडे. आता कंटाळा आला होता रूममध्ये जाऊन, तर आता आराम करणार आहे पहिल्यांदा. सकाळी आपण परत इथं येणार आहे. हे जे दिसतंय ते गणपती टेम्पल आहे गणपतीपुळेतलं, हे बघू. आणि हे दोघं बघा इकडं काहीतरी खरेदी करत होते. बघू आपण त्यांना विचारू काय खरेदी करत होते. आर्यन काय खरेदी केलं दाखव जरा. आंबापोळी म्हणून काहीतरी सांगितली होती म्हणून मी घेतली. नाहीतर घेण्याची इच्छा नव्हती. इथं फक्त 3 पोळ्या आहेत आणि एवढीच आहेत. 100 रुपये. आणि चॉकलेट बघा 50 रुपये. 10 रुपयाला वडागावात कोण विसरत नाही आमच्या पुण्यात. जाऊ दे, घ्यायला महत्व आहे. गणपतीच्या दारातून आपण काहीतरी घेऊन चाललोय. दादा इथं बसले. ह्यांना तर ओळखलंच असताल तुम्ही. आपल्या अथर्व शेठ जगताप. जरा त्यांचा रिव्ह्यू घेऊ कशा पद्धतीने त्यांच्या आजची खरेदी झाली. तर सर थोडस तुम्ही रिव्ह्यू द्या की तुम्ही काय खरेदी केली. खरेदी आता उद्या सकाळ. आता मग काय घ्यायला आर्यनचा विषय होता. विषय म्हणजे ते काहीतरी घ्यायचं होतं, आंबापोळी काहीतरी. तर आता 2 मिनिटं इथं आम्ही जरा गप्पा मारणार आहे आणि इथून पुढच्या प्रवासासाठी निघतो. प्रवास म्हणजे कुठला लांबचा नाहीये, आम्हाला फक्त रूम वरती जायचंय, तेवढाच प्रवास असणार आहे. म्हणून बसलोय, बाकी काय नाही. कंटाळा एवढा आलाय. पण आता काय हे 2 खच्चीकरण तुम्हाला मी मित्र दाखवतो. 1 मिनिट. हो आहे सिद्धेश भाऊ, हो आहे आर्यन भाऊ. यू लड़की का चक्कर बाबू भैया. हो रोड मंदिराकडे जातो. हे जे आहे ते गणपती मंदिर आहे. सर रोडकडे एंट्रन्सला निघतो. वरच्या साईडला कमान आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याची. पार्किंगची जी काही सोय होती ती वरच्या साईडला पण आहे. आणि खाली पण आपण गाडी घेऊन येऊ शकतो. फक्त 2 व्हीलरसाठी आहे. 4 व्हीलर काही इकडं आणण्यासाठी परमिशन नाही आहे. आणि इकडचं तुम्ही सगळं नेचर बघू शकता कशा पद्धतीचं आहे. नारळाची झाडं, इथलं जे काही स्ट्रक्चर आहे फुल असं कडकमध्ये. पण हे दोघं जरा रंगलेत जरा. असो काय हरकत नाही. बरोबर .9ला मंदिर बंद होतं. आता ते काका सांगत होते
आणि या साईडला पार्किंग आहे, या साईडला. तर आपण गाडी तर तिकडं हॉटेलच्या तिकडेच लावली आहे, जिकडे आपण स्टे घेतला आहे तिकडे. आणि आता आम्ही चाललो रूमकडं. तर रूममध्ये गेल्यानंतर मी तिथलं आता काय असेल त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. आता इथून माझा थोडासा लांबचा थोडासा डिस्टन्स आहे रूमपर्यंत. तर मी इथून तिथपर्यंत जास्तोपर्यंत जो काय बनवते व्हिडिओ तो बघूया आता रूममध्ये जाऊन काय होते. आमची मस्ती धिंगाणा जो काय असेल तो मी इथं क्लिप त्या घेतो आणि दाखवतो तुम्हाला. तर हे बघा प्रेमभंगी, त्याच्या मागे एक दुसरा आहे, तो तिसरा पण येतो. असो, आपण या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांना दोष देऊन काही फरक नाही पडत आहे आपल्याला. असू द्या भाई. पण इकडचं कोकणातलं वातावरण एकदम कडकमध्ये होतं. मस्त वाटलं इकडं. रात्रीच्या घनदाट जंगलात गणपती मंदिरात आलो, बीचवरती गेलो, मस्त मज्जा आली. इथे पण एक मंदिर पण चांगलं आहे फिरायला, पण आमचा दादा बोलत होतं की थोडं रिस्की आहे म्हणून रूम. त्यामुळं आम्ही डायरेक्ट आता रूममध्ये जाणार आहे. रिस्की असल्यामुळं आम्ही जास्त काही पाण्यात वगैरे काही गेलो नाही. थोडंसं आम्ही फक्त बीच बघितला, बॅक साईडून मंदिर बघितलं आणि आता आम्ही चाललो आहे डायरेक्ट रूमकडं. आता रूममध्ये गेल्यानंतर बघू पुढचं काय असेल ते. बाय बाय.